आमचे आराध्य दैवत, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. कर्मवीर, समर्पित हे जीवन तुमचे, होतसे आज रयतेचे कल्याण. कृतज्ञ आम्ही अण्णा वहिनी, चालवू वारसा आपला महान. स्वावलंबन सहकार्य समता, घेऊनी नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान. तळमळ आपली ध्यानी ठेवूनी, घडवू सकल विश्व हे महान. घडवू सकल विश्व हे महान. आपले संपूर्ण जीवन बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी समर्पित करणाऱ्या पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सौभाग्यवती म्हणून त्याच हिमतीने आपले जीवन समाजाच्या हितासाठी अर्पण करणाऱ्या कैलासवासी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील अर्थात वहिनी या दोनही महान व्यक्तींचे जीवन पवित्र आणि उदात्त असे आहे. जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी हे लिहून ठेवावे असे चिरंतन प्रेरणा देणारे आहे. अशा महामानवांना विनम्र अभिवादन. विद्यालयातील एक स्तुत्य उपक्रम, एक हार कर्मवीर अण्णांसाठी. बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य खऱ्या अर्थाने झिजवणारे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून अनेकांच्या आयुष्याला ज्यांनी समर्थपणे आकार दिला असे आमचे आराध्य दैवत पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यागमूर्ती कैलासवासी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा शैक्षणिक वसा आणि वारसा अविरतपणे जोपासण्याचा प्रयत्न सर्व रयतसेवक आज करत आहेत. सन 1948 मध्ये एका समारंभात भाऊराव म्हणाले होते, मी सर्वांचे ऋण फेडीत आलो, परंतु माझ्या पत्नीचे ऋण मला आज तागायत फेडता आलेले नाही. खरोखरच लक्ष्मी वहिनींनी जो त्याग केला, जे समर्पण केले, त्याचे ऋण कर्मवीर भाऊरावांप्रमाणेच कोणत्याही भारतीय व्यक्तींना फेडता येणार नाहीत. आमचे प्रेरणास्थान माननीय श्री अजित दशरथ अभंग, मुख्याध्यापक श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर बेल्हे, आजीव सेवक व समन्वय समिती सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि कैलासवासी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे आदर्श विचार सोबत घेऊन माझे सहकारी म्हणजे माझे दोन हात आहेत असे म्हणून आम्हा सेवकांच्या कार्याला बळ देणारे, विद्यार्थी हित हाच ध्यास बाळगणारे संस्थानिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे आमचे प्रेरणास्थान माननीय मुख्याध्यापक श्री अजित अभंग साहेब. आयुष्यात भेटलेल्या चांगल्या माणसांपासून मिळालेली प्रेरणाच आयुष्याला खऱ्या अर्थाने आकार देत असते. साहेब, आपल्या कार्यकर्तृत्वाबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान आहे. शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मधील शाखेतील गौरवास्पद बाबी. सुहृद ऐसा मिळे आम्हाला, आम्हास मग काय उणे, यशाने दुमदुमवू त्रिभुवने असे शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे आदर्श विचार सोबत घेऊन आजवर ज्यांनी कार्य केले, संस्थाहित व विद्यार्थी हित हे संस्कार आम्हा सेवकांवर बिंबविणारे आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक माननीय श्री अभंग साहेब यांची रयत शिक्षण संस्था समन्वय समितीवर आजीव सेवक प्रतिनिधीपदी निवड झाली. याबद्दल शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, विद्यार्थी पालक आणि सर्व सेवक वृंद यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. सन 2023 मध्ये
राबविण्यात आलेला श्री बेल्हेश्वर आशीर्वाद वृक्ष प्रकल्प या प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनातील प्रभावी कार्याच्या गौरवार्थ मान्य मुख्याध्यापक यांना वृक्षपालकत्व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका सौ अश्विनी अमोल गेंगजे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व भावी शैक्षणिक कार्यास खूप खूप शुभेच्छा. माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम या शैक्षणिक वर्षात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आला. याची दखल घेत सेना दलाचे माननीय कर्नल आशिष जून कमान अधिकारी यांचे अभिनंदनपर पत्र विद्यालयास प्राप्त झाले आहे. याबद्दल या उपक्रमात सहभागी सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मनपूर्वक अभिनंदन. विद्यालयातील उपशिक्षक, मराठी विषय अध्यापक, लेखक, वाचनप्रेमी श्री विठ्ठल बन्सी पांडे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाची दखल घेत रयत विज्ञान पत्रिका माहे मे 2023च्या अंकात साद देती सडे पठारे या लेखास प्रसिद्धी देण्यात आली आहे. समाजाच्या सांस्कृतिक संचितामध्ये लेखकांच्या लिखाणाचा महत्त्वाचा वाटा असतो. तसाच शैक्षणिक सामग्री निर्मितीत देखील त्यांचे भरीव योगदान लाभते. असेच लेखक श्री पांडे सर यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आजवर शाखेच्या गौरवगाथेत भर टाकणारा सन्मान म्हणजे कर्मवीर पारितोषिक हा होय. शाखा उत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ सन 2018-19 मध्ये कर्मवीर पारितोषिक सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच स्पर्धा परीक्षा उत्तुंग यशाच्या गौरवार्थ सन 2019-20 मध्ये विद्यालयास शिवनेरी चषक सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमचे गुणवंत विद्यार्थी. येथे आम्ही विद्यार्थ्यांना स्वाभिमानी होण्यास शिकवितो. आम्ही याचना करीत नाही व त्यांना याचना करण्यास शिकवित नाही. दान देण्यास हात वर ठेवा, पण ते घेण्यास हात पसरू नका असे त्यांना आम्ही सांगतो. म्हणूनच कष्ट सोसण्यात ते सुद्धा उद्युक्त होतात. या संस्थेतून ते स्वाभिमानी, कार्यक्षम व उदारमतवादी नागरिक बनून बाहेर पडतील असे ध्येय आम्ही ठेविले आहे. या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांनी प्रेरणा घेत आजवर विद्यालयाने यशाचा उंच आलेख संपादित केला आहे. विविध स्पर्धा परीक्षा, खेळ, कला इत्यादी विविध उपक्रमांतील विद्यार्थ्यांचा सहभाग ही कौतुकास्पद बाब आहे. याद्वारे केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा, इयत्ता 7वी RTS परीक्षा, इयत्ता 10वी 2023 बोर्ड परीक्षा, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा, इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा यामध्ये A श्रेणी धारक विद्यार्थी, तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा प्रथम क्रमांक, वयोगट 14 व वयोगट 17, कबड्डी संघ तालुकास्तर सहभाग, विज्ञान प्रदर्शन तालुकास्तर सहभाग, वक्तृत्व स्पर्धा
तालुकास्तर सहभाग, कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील सहभाग या सर्व विद्यालयाच्या प्रगतीस पोषक ठरलेल्या कौतुकास्पद बाबी आहेत. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन करता यावे व त्यांना प्रेरणा मिळावी याकरिता विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी माननीय मुख्याध्यापकांनी दिलेला शुभ संदेश मौलिक आहे. मला खात्री आहे की माझे भवितव्य घडविण्यात मी यशस्वी होईन. जे माझे कार्य मी हाती घेतले आहे ते पूर्ण करण्यास मी समर्थ आहे. त्यासाठी घ्यावा लागणारा त्रास किंवा कळा सोचण्याची सहनशक्ती माझ्यात आहे. जोपर्यंत माझा स्वतःवर विश्वास आहे आणि जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे तोवर यशस्वी मला नाकारू शकत नाही. या विन्स्टन चर्चिल यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल करावी. विचारधन विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24 या काळात विविध कार्यक्रम व उपक्रमांना उपस्थित असलेल्या मान्यवरांचे मौलिक विचार. कर्मवीर जयंती सभा सोहळा 2023 साठी उपस्थित माननीय श्री एस.टी. पवार साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था, सातारा पश्चिम विभाग. कर्मवीर आधुनिक काळातील शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून विद्यार्थी घडविले. म्हणूनच अण्णांना आधुनिक काळातील शिक्षण महर्षी असे म्हटले जाते. कर्मवीरांचा वसा घेऊन विद्यार्थी व शिक्षक यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेली प्रगती प्रेरणादायी आहे. मान्य श्री आनंद भंडारी साहेब, संचालक पंचायत राज महाराष्ट्र राज्य, आशीर्वाद वृक्ष प्रकल्प वृक्षारोपण कार्यक्रमासाठी साहेब उपस्थित असताना आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना नवनवीन आव्हाने पेलण्याची ताकद रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रभावीपणे निर्माण केली जात आहे. ही बाब अत्यंत समाधानकारक आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडींना संधी दिली तर त्यांचा विकास व जडणघडण उत्कृष्टरित्या होते. यातून त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावतो यात दुमत नाही, असा मौलिक संदेश कौतुकास्पद आहे. माननीय डॉक्टर क्षमा शेलार, लेखिका व स्त्रीरोग निदान तज्ज्ञ, वाचन प्रेरणा दिन व ग्रंथ प्रदर्शनास उपस्थिती. आजच्या डिजिटल युगामध्ये नव्या कोऱ्या पुस्तकाचा व त्या पुस्तक वाचनाचा अनुभव हरवत चालला आहे. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व समजून घेऊन विद्यार्थ्यांनी वाचन छंद जोपासावा. वाचनाचा हा छंद तुम्हाला आत्मविश्वास व जागतिक व्यासपीठावर एक वेगळेपणा देऊन जातो. विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2023 या निमित्ताने उपस्थित माननीय श्री प्रशांत भाऊ गाडेकर, अध्यक्ष संस्थापक स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता व कौशल्यांचा सुयोग्य वापर करून जिद्द व चिकाटीने आजवर खेळ, कला, स्पर्धा परीक्षा यांमध्ये केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शाळा समिती, मार्गदर्शक शिक्षक व सर्व हितचिंतक यांच्या मार्गदर्शनाखाली आज विद्यालयाची संख्यात्मक व गुणात्मक झालेली वाढ ही कौतुकास्पद आहे. माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित माननीय सौ मनीषाताई जानकुडावकर, नवनिर्वाचित सरपंच बेल्हे यांचा शुभ संदेश. स्वागत समारंभ सोहळा याद्वारे विद्यार्थ्यांना योग्य दिशा प्राप्त होते आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होते व विद्यार्थी निश्चित ध्येय समोर ठेवून वाटचाल करतात. म्हणूनच असे उपक्रम कौतुकास पात्र आहेत. आजची गरुड झेप
शाखेच्या प्रदीर्घ काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम व शाखा विकासासाठी समाज माध्यमातून केले जात असलेले प्रयत्न या बाबींचा आजवरचा विकासपट आपणासमोर उभा करण्याचा एक अल्पसा प्रयत्न माननीय मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार करत आहोत. महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अशी नररत्ने जन्माला आली की ज्यांच्या कार्यापुढे अनेक रत्ने निष्प्रभ ठरावी असे गावचे थोर दातृत्व व नेतृत्व शिक्षणप्रेमी कैलासवासी हरिभाऊ शेठ गुंजाळ व श्री गटकळ मामा यांच्या प्रेरणेतून श्री लक्ष्मण रामजी बांगर यांनी सन 1975 मध्ये नगर हायवे लगत 48 गुंठे जागा विद्यालयास बक्षीस रूपाने दान केली. याशिवाय सध्या ज्या ठिकाणी हे विद्यालय कार्यरत आहे येथे शालेय इमारत व क्रीडांगणासाठी थोर देणगीदार श्री भिकाजी खंडू गुंजाळ यांनी 50 गुंठे व श्री दगडू महादू गुंजाळ यांनी 25 गुंठे जागा 1976 साली विद्यालयास बक्षीस रूपाने दान केली आणि या थोर देणगीदारांनी तीर्थरूप अण्णांच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श वारसा समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. कालांतराने या विद्यालयाचा कायापालट होऊन विस्तार वाढत गेला. आज या 75 गुंठे जमिनीवर विद्यालयाची सुसज्ज, सुंदर आणि भव्य दिव्य अशी देखणी इमारत उभी असून विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त असे क्रीडांगण आपणास पाहावयास मिळते. शाखेचा वाढता विस्तार विचारात घेता सामाजिक कार्यकर्ते बेल्हे गावाचे तत्कालीन आधारस्तंभ कैलासवासी हरिभाऊ शेठ गुंजाळ यांच्या कार्याचे गौरवार्थ कैलासवासी हरिभाऊ शेठ गुंजाळ यांच्या नावाने उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले. सध्या उच्च माध्यमिक विभागात विज्ञान व संयुक्त विभागाचे वर्ग कार्यरत असून माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे एकूण 28 वर्ग, एकूण 1200 विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाखेची झालेली भरभराट व वाढता लौकिक पाहता 1986 साली साकोरी येथील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेवर निष्ठा असणारे तत्कालीन सरपंच माननीय श्री पांडुरंग शेठ गाडगे यांचे प्रयत्नांनी शाखेची इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतची भागशाळा सुरू करण्यात आली. विद्यार्थी हा स्पर्धेच्या युगात टिकला जावा म्हणून विद्यार्थी शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सेवाभावी वृत्ती, सामाजिक बांधिलकी या मूल्यांची जोपासना होणे या कामी अनेक शालेय व सहशालेय उपक्रम राबविले जातात. विद्यालयात एकूण 35 कायम व हंगामी सेवक कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रचलित शिक्षण पद्धतीला फाटा देऊन संस्था व शासन धोरणानुसार संगणक शिक्षण, ई-लर्निंग, PPT इत्यादी नवीन तंत्रज्ञानाचे माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहेत. विद्यालय, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माजी विद्यार्थी, समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्याने निश्चितपणाने उत्कृष्टाकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते. विद्यालयात गुणवत्ता वाढ व विद्यार्थी संख्या वाढीसाठी विद्यार्थी सर्वेक्षण, उंबरा भेट योजना, वर्गवार पालक मेळावे, बाह्य तज्ज्ञ व्याख्याने, व्यवसाय मार्गदर्शन, आरोग्यविषयक उपक्रम, विज्ञान प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, वाचन प्रकल्प, जादा तास, सराव चाचण्या इत्यादी उपक्रम राबविले जातात. उच्च माध्यमिक विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा तयारीसाठी CETचे जादा तास, सराव चाचण्या, बाह्य तज्ज्ञ व्याख्याने आयोजित केली जातात. याशिवाय दरवर्षी संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृतज्ञता सप्ताह आयोजित करून विविध सहशालेय उपक्रमांद्वारे
विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांचे गुणवत्तेबरोबरच विद्यालयात भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात सर्व घटक प्रयत्नशील आहेत. विद्यार्थी शालेय सुरक्षेसाठी इमारतीच्या पूर्वेकडील जिन्याचे नवीन बांधकाम पूर्ण करण्यात आले असून शाखेला स्वतःचे मालकीची पाणी सुविधा उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गावचे ग्रामस्थ श्री भारत शेठ गुंजाळ यांचे मालकीचे विहिरीतून विना मोबदला केला जातो. याशिवाय नुकतेच विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी श्री विनय शेठ कुंजीर यांचे माध्यमातून रुपये 1.5 लाख इतक्या किमतीचे जलशुद्धीकरण यंत्र विनाअट देणगी रूपाने देण्यात आलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यालयाचे ग्रंथालयास माजी विद्यार्थी संजय शेठ चंगेडिया व बेल्हेश्वर नवरात्र उत्सव मंडळ बेल्हे यांच्यामार्फत रक्कम रुपये 13,500 इतक्या किमतीचे एकूण 10 संच देणगी रूपाने देण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये विज्ञान प्रयोगशाळा नूतनीकरणासाठी श्री बेल्हेश्वर विकास फाउंडेशन बेल्हे यांच्याकडून अंदाजे रक्कम 6 लाख रुपये इतक्या किमतीचे काम पूर्ण झाले. शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये डॉक्टर अशोक दगडू गुंजाळ यांनी आपले वडील कैलासवासी दगडू महादू गुंजाळ यांच्या स्मरणार्थ 1300 चौरस फूट सभागृह बांधकाम विद्यालयास करून दिले. शाळेचे क्रीडांगण सपाटीकरण करण्यासाठी माजी विद्यार्थी माननीय श्री अतुल शेठ भांबेरे यांच्या मार्फत अंदाजे खर्च 4 लाख रुपयेचे बांधकाम शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये पूर्ण झाले. शैक्षणिक वर्ष सन 2016-17 मध्ये ध्वजस्तंभ बांधकामासाठी खर्च अंदाजे रक्कम रुपये 55,000 इतके किमतीचे श्री राजेंद्र अनंता गाडगे व मित्र परिवार यांनी काम पूर्ण केले. शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने विद्यालय परिसरात 38 ब्रास पेव्हिंग ब्लॉक बसवून दिले. रयत शिक्षण संस्थेमार्फत 2019-20 मध्ये केंद्र शासन पुरस्कृत 20 लाख रुपये किमतीचे अटल टिंकरिंग लॅब मंजूर झाले आहे. संस्थेच्या माध्यमातून सन 2021-22 मध्ये संस्था शताब्दी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री निधीतून 4 लाख रुपये किमतीच्या स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले. कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड यांच्या वतीने मुला-मुलींसाठी 2 स्वतंत्र 7 लाख रुपये किमतीचे टॉयलेट संच विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री सुनील चोरे यांच्या विशेष प्रयत्नातून 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्राप्त झाले. 1994च्या इयत्ता 10वीच्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण विद्यालयातील व्हरांड्यात लोखंडी रेलिंग बसवून दिले. शाळा इमारत सुशोभीकरण व रंगकामासाठी गावातील विविध पतसंस्थांच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या वतीने अंदाजे 1,75,000 रुपयेचे काम पूर्ण झाले. स्टेज नूतनीकरणासाठी श्री सुशील शंकरराव बेल्हेकर माननीय तहसीलदार यांच्याकडून कैलासवासी लीलाबाई शंकरराव बेल्हेकर यांच्या स्मरणार्थ अंदाजे 1,25,000 रुपयांचे व्यासपीठ नूतनीकरण श्री सावकार शेठ पिंगट यांच्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये श्री पांडुरंग पवार सदस्य जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने ओपन जिम साहित्य विद्यालयास प्राप्त झाले. ओपन जिम साहित्य जागेत विद्यार्थी सुरक्षिततेसाठी माननीय सावकार शेठ पिंगट यांच्या सहकार्याने श्री राजेंद्र बबन पिंगट यांनी अंदाजे रक्कम 22,000 रुपयेचे पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य कैलास आरोटे
यांच्या माध्यमातून मुलांना खेळण्यासाठी लोखंडी झोका, विद्यालयास सप्रेम भेट देण्यात आला. विद्यालय परिसरात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत किचन शेड बांधकाम सद्यस्थितीला सुरू आहे. भागशाळा साकोरी या ठिकाणी पाणी सुविधा उपलब्ध करण्यासाठी बोर घेण्यात आला. याद्वारे मुबलक पाणी देखील उपलब्ध झाले आहे. या कामी साकोरी ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यालय व विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे सुविधा अद्ययावत करण्यात आली आहे. विद्यालयातील स्वच्छतागृहांच्या नूतनीकरणासाठी सौ अनघाताई घोडके, पंचायत समिती सदस्य जुन्नर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये 1.5 लाख इतक्या खर्चाचे काम पूर्ण करून देण्यात आले आहे. श्री बेल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष प्रकल्पांतर्गत विद्यालय परिसरात विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली असून वृक्ष संवर्धन देखील केले जात आहे. या कार्याच्या गौरवार्थ वृक्षपालकत्व सन्मान चिन्ह विद्यालयास प्राप्त झाले आहे. या कार्याची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने श्री बेल्लेश्वर विद्यालयाची ग्रीन झोन परिसर म्हणून निवड केली आहे. माननीय श्री अशोक बांगर यांचेकडून विद्यालयास सोनचाफ्याचे वृक्ष सप्रेम भेट म्हणून देण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षी केले जाते. सद्यस्थितीत विद्यालयाची सुरू असलेली यशस्वी वाटचाल खरोखर कौतुकास्पद असून संस्थेचे पदाधिकारी, विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी तसेच शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य, संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य माननीय श्री रामूदादा बोरचटे, शाळा समिती सदस्य माननीय श्री विश्वनाथ अण्णा डावखर, माननीय श्री धोंडीभाऊ शेठ पिंगट, थोर देणगीदार व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने होत आहे. तसेच विद्यालयाला समाजाभिमुख करण्यात सर्व वार्ताहर व पत्रकार बंधूंचा सिंहाचा वाटा आहे. या निमित्ताने विद्यालयाच्या विकासात पोषक ठरलेल्या सर्व ज्ञात अज्ञात घटकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. यापुढेही शाखा विकासाच्या दृष्टिकोनातून आपणा सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त करतो. आजवर शाखा अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबींनी यशाच्या उंच शिखरावर पोहोचली आहे. हे विद्यालय या थोर दातृत्वाचे व देणगीदारांचे सदैव ऋणी राहील. आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणारी महामालिका, कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनावर लाटा, माणसांसाठी उद्याच्या येथून निघतील वाटा, पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू, नांगरू स्वप्ने उद्याची येथील फुलतील शेते, घाम गाळीत ज्ञान येथे येथून उठतील नेते, ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई. या बाबा आमटे यांच्या काव्यपंक्तींनुसार आनंददायी शिक्षणासाठी दैनंदिन अध्यापनात केलेले उपक्रम. संस्था कोणतीही असो,
सहकारी, सरकारी, खाजगी वा धर्मार्थ संस्थेत ठराविक तास काम करणे हा कायदा झाला, पण कामात झोकून देणे ही नैतिकता झाली. मी पगार घेतो म्हणून काम करतो हा नियम झाला. मी तिचा घटक आहे म्हणून काम करतो ही झाली आपुलकी. संस्थेच्या अस्तित्वाची, सुरक्षितेची, प्रतिष्ठेची वाजवी काळजी घेण्याचे दायित्व मला पार पाडवायचे आहे. ही भावना आहे. संस्थेचे अस्तित्व आहे तोवर माझे अस्तित्व आहे, माझी प्रतिष्ठा आहे. म्हणून संस्थेला अहितकारक ठरेल अशी कृती मी करणारच नाही. पण सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेने कामात स्वतःला झोकून देईन. ही सर्वांचीच आपुलकीची भावना असली पाहिजे. यातच संस्थेचा व स्वतःचा उद्धार आहे. वाचा, विचार करा, कृती करा. कामात एकरूप व्हा, यश मिळेलच.